नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, तुम्हाला अचानक 10 किंवा 12 हजारांची गरज पडली. बँक खात्यात पैसे नाहीत, पण खिशात क्रेडिट कार्ड आहे. समोर ATM दिसतंय आणि तुम्हाला वाटतं, काय हरकत आहे, ATM मधून पैसे काढू आणि पुढच्या महिन्यात बिल भरून टाकू. पण मित्रांनो, ATMचं ते बटन दाबण्यापूर्वी 1 मिनिट थांबा, कारण ती एक छोटीशी चूक तुम्हाला हजारो रुपयांच्या खड्ड्यात टाकू शकते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रेडिट कार्डमधून पैसे काढण्याचं असं गणित सांगणार आहे, जे ऐकल्यावर तुम्ही पुन्हा कधीही ATMकडे वळूनही बघणार नाही. आणि हो, शेवटी मी तुम्हाला काही स्वस्त पर्यायही सांगणार आहे, द हिडन चार्जेस. बघा, जेव्हा आपण क्रेडिट कार्डनं दुकानात स्वाईप करतो, तेव्हा आपल्याला 45 ते 50 दिवसांचा इंटरेस्ट फ्री वेळ मिळतो. पण ATMच्या बाबतीत नियम पूर्णपणे बदलतात. सर्वात पहिला झटका बसतो तो म्हणजे कॅश ॲडव्हान्स फी. तुम्ही पैसे काढले की लगेच बँक तुमच्यावर 2.5% ते 3% चार्ज लावते. म्हणजे जर तुम्ही 10,000 रुपये काढले तर 300 रुपये तर तिथेच कापले गेले. पण हा तर फक्त ट्रेलर आहे. खरा पिक्चर सुरू होतो व्याजापासून. मित्रांनो, ATM मधून कॅश काढल्यावर कोणताही फ्री पिरियड मिळत नाही. तुम्ही पैसे बाहेर काढले की त्याच सेकंदापासून व्याज आकारलं जातं. हे व्याज किती असतं माहिती आहे? वार्षिक 36% ते 48%, म्हणजे महिन्याला साधारण 4%. ATM मधून पैसे काढणं हे जगातलं सर्वात महागडं कर्ज आहे. लाईव्ह कॅल्क्युलेशन. चला, एक प्रॅक्टिकल उदाहरण घेऊया. समजा तुम्ही 12,000 रुपये ATM मधून काढले. 1. सर्वात आधी 300 रुपये ट्रान्झॅक्शन फी लागली. 2. समजा तुम्ही हे पैसे 30 दिवसांनी परत केले तर त्या एका महिन्याचं व्याज साधारण 500 रुपये होईल. 3. या सगळ्यावर 18% GST वेगळाच. म्हणजे 12,000 रुपयांच्या बदल्यात तुम्हाला एका महिन्यात जवळजवळ 12,900 ते 13,000 रुपये भरावे लागतील. फक्त एक महिना पैसे वापरण्यासाठी 1,000 रुपये खर्च. विचार करा, हे परवडणार आहे का? वाय ॲप्स आर ब्लॉकिंग मेथड्स. आता तुम्ही म्हणाल, मग मी फोनपे किंवा Paytm वरून रेंट पे करतो ना. मित्रांनो, इथेच आपण डोकं वापरलं पाहिजे. 2026 मध्ये RBIचे नियम कडक झाले आहेत. बँकांच्या सिस्टीमला आता लगेच समजतं की तुम्ही स्वतःच्याच दुसऱ्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करताय. त्यामुळे तुमचं ट्रान्झॅक्शन डिक्लाइन होतं किंवा कार्ड ब्लॉक होऊ शकतं. म्हणूनच सध्याच्या काळात रेंट पे किंवा एज्युकेशन फी हे पर्याय सुद्धा खूप रिस्की झालेत. सेफ आणि चीप ऑल्टरनेटिव्स. मग आता करायचं काय? जर खूपच गरज असेल तर हे 3 मार्ग वापरा. 1. क्विक कॅश. जर तुमच्याकडे बँक कार्ड असेल तर त्यांच्या अधिकृत ॲपमध्ये क्विक कॅशचा पर्याय शोधा. ATM पेक्षा याचा व्याजदर खूप कमी असतो. 2. रुपे UPI. तुमच्याकडे रुपे कार्ड असेल तर एखाद्या ओळखीच्या मोठ्या दुकानदाराच्या मर्चंट QR वर स्कॅन करून पेमेंट करा आणि त्यांच्याकडून मदत घ्या. 3. Paytm वॉलेट. हा शेवटचा पर्याय. वॉलेटमध्ये पैसे ॲड करा. 3 ते 4% चार्ज लागेल, पण ATMच्या 48% व्याजापेक्षा हे कधीही चांगलं. मित्रांनो, क्रेडिट कार्ड हे सुविधेसाठी आहे, स्वतःला कर्जात बुडवण्यासाठी नाही. ATM मधून पैसे काढणं हा शेवटचा पर्याय सुद्धा नसावा. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का? किंवा तुमच्या बँकेने किती चार्जेस लावले होते? कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे इतरांनाही त्याची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रॅक्टिकल IT टिप्ससाठी तुमच्या या मराठी IT वाला चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित रहा. धन्यवाद.